नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातील जमीन मोजणीचे नवीन नियम आणि हद्दीचे वाद कसे सोडवायचे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तुमची जमीन मोजताना शेजाऱ्यांचा विरोध होतोय का? काळजी करू नका. प्रशासनाने यासाठी काही नवीन आणि अत्यंत महत्त्वाचे नियम आणलेत. आता जुनी आणि किचकट पद्धत पूर्णपणे बंद झाली आहे. त्याऐवजी नियमित आणि जलद गती असे दोनच सोपे पर्याय प्रशासनाने उपलब्ध केलेत. ग्रामीण भागात 2 हेक्टरपर्यंतच्या नियमित मोजणीसाठी आता फक्त 2,000 रुपये इतके मूळ शुल्क निश्चित करण्यात आलंय. तेच जर शहरी भागात बघितलं तर पालिका हद्दीतील मोजणीसाठी हेच मूळ शुल्क 3,000 रुपयांपासून सुरू होतो. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे अर्ज केल्यावर प्रशासनाला नियमित मोजणीसाठी 20 आणि जलद गतीसाठी 30 दिवसांची काटेकोर मुदत पाळावीच लागते. लक्षात ठेवा, 1 डिसेंबर हा कट ऑफ आहे. त्यापूर्वी अर्ज केला असेल तर तुम्हाला जुन्याच पद्धतीनुसार शुल्क लागू होईल. पण समजा मोजणी सुरू असताना शेजाऱ्यांनी अचानक वाद घातला किंवा अतिक्रमण असेल तर नक्की काय करायचं? अशा वेळी शांतता राखण्यासाठी तुम्हाला रीतसर पोलिसांकडे अर्ज करून अधिकृत संरक्षणाची मागणी करणं गरजेचं असतं. या अर्जात तुमचं नाव, पत्ता, मोजणीची तारीख आणि धोक्याचं कारण सांगून जमिनीची अधिकृत कागदपत्र नक्की जोडा. अर्थात पोलीस लगेच संरक्षण देत नाहीत. ते स्वतः आधी प्रत्यक्ष जागेवर जाऊन परिस्थितीची पूर्ण खात्री करतात. जर काही कारणाने स्थानिक पोलिसांनी मदत नाकारली तर तुम्ही थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे रीतसर दाद मागू शकता. तिथे असलेल्या धोक्याच्या पातळीनुसार मोजणीच्या वेळी गस्त घालण्यापासून ते थेट पोलीस तैनात करण्यापर्यंतची सुरक्षा मिळू शकते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे पोलीस संरक्षण मोफत नसतं. त्यासाठी ठराविक शासकीय शुल्क तुम्हाला भरावं लागतं. शेजाऱ्यांशी थेट भांडण कधीच करू नका, कारण प्रकरण दिवाणी न्यायालयात गेलं तर पुढची 10 ते 15 वर्षे वाया जातात. याचसाठी आता महसूल आणि पोलीस विभागाने एकत्र येऊन शेतकरी प्रेरणा अभियान सुरू केलंय, जे खूपच फायदेशीर ठरतंय. शेताचे बांध, रस्त्याचे वाद आणि मोजणीतले अडथळे यांसारख्या नेहमीच्या पण गंभीर प्रश्नांवर ही मोहीम थेट लक्ष केंद्रित करते. यात स्वतः तहसीलदार नोडल अधिकारी म्हणून गावात येतात आणि मध्यस्थी करून प्रत्यक्ष जागेवरच वाद मिटवतात. प्रशासन आता फक्त पारंपरिक गस्त न घालता नाईट व्हिजन ड्रोन आणि कोम्बिंग ऑपरेशनसारख्या अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करतंय. बेकायदेशीर वाळू उपसा रोखण्यासाठी आणि 24 तास कडक नजर ठेवण्यासाठी आता ड्रोनची खूप मोठी मदत होतीये. यासोबतच महिला आणि लहान मुलांचे जबाब सुरक्षितपणे नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये विशेष पिंक रूम्स तयार केल्या जात आहेत. अशा कडक कारवाया आणि सोशल मीडिया मॉनिटरिंगमुळे गावातील छोटे वाद आता हिंसक गुन्ह्यांमध्ये बदलण्याआधीच थांबवले जात आहेत. थोडक्यात सांगायचं तर योग्य मोजणी अर्ज आणि पोलिसांची रीतसर मदत घेऊन तुम्ही जमिनीचे वाद अतिशय प्रभावीपणे हाताळू शकता. मग विचार करा, प्रशासनाचे असे भक्कम मार्ग उपलब्ध असताना एका साध्या बांधासाठी पुढची अनेक वर्ष न्यायालयात का वाया घालवायची?